नमस्कार मित्रांनो, तर गुलकंद या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि सगळीकडे हास्य जत्रेची हवा चालू आहे। मी असं का म्हणत नाही मी तुम्हाला सांगते आता। कारण या मूवीचे डायरेक्टर आहेत सचिन गोस्वामी सर आणि लेखक आहेत सचिन मोटे सर। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की हे दोघं हास्य जत्रेचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत, सोबतच निर्माते सुद्धा आहेत। आणि या दोघांचा मूवी येतोय म्हटल्यावर आपण खात्रीशीर म्हणू शकतो की आपल्याला एक सुंदर कलाकृती पाहायला मिळणार आहे। सोबतच आपल्याला या मूवी मध्ये पाहायला मिळणार आहे सई तामणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, ईशा डे, वनिता खरात। हो, हास्य जत्रेची इतकी इंटरेस्टिंग टीम आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। हास्य जत्रेचे कलाकार सगळ्याच महाराष्ट्राचे लाडके कलाकार आहेत। आपल्या सगळ्यांनाच ते खूप जास्त आवडतात। आपल्याला या मूवी मध्ये दोन कपल पाहायला मिळणार आहेत, एक माने कपल आणि एक ढवळे कपल, आणि यांच्या पेअर खूपच इंटरेस्टिंग आहेत। म्हणजे प्रसाद ओक आणि ईशा डे, समीर चौगुले आणि सई तामणकर, इतक्या इंटरेस्टिंग जोड्या आपल्याला या मूवी मध्ये पाहायला मिळणार आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे समीर चौगुलेची हमरेको तुमरेकोची स्टाईल मला तरी ती खूप जास्त आवडते। हास्य जत्रेमधले समीर चौगुले हे माझे आवडते कलाकार आहेत। तुम्हाला कोणते कलाकार आवडतात प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा। हास्य जत्रा पाहायला आपल्याला किती मज्जा येते, म्हणजे किती छोटे छोटे स्किट्स असतात, त्यामध्ये आपण किती एन्जॉय करतो। आता हा मूवी येतोय, मला तर असं वाटतं की या मूवी मध्ये आपल्याला खूप हसायला मिळणार आहे, कारण यामध्ये वनिता खरात सुद्धा आहे। खरंच वनिता खरात खूपच छान अभिनेत्री आहे। सोबतच तिने या मूवी मध्ये पण तिचं खूप सुंदर असं कॅरेक्टर आहे, मला तर ते खूप जास्त आवडले। मला तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे तिला पाहायची। आपल्याला ट्रेलर मध्ये असं दिसत आहे की व्याही आणि विहीन बाई यांचं अफेअर आहे। हो, म्हणजे सई तामणकरचा आणि प्रसाद ओकचा अफेअर दाखवलंय। सई तामणकरची मुलगी आणि प्रसाद ओकचा मुलगा यांचं लग्न ठरते, त्यावेळेस हे भेटतात आणि तिथे त्यांचं अफेअर सुरू होतं। आपल्याला या मूवी मध्ये सई तामणकर आणि प्रसाद ओकचा फुल ऑन रोमॅन्स पाहायला मिळतोय। ट्रेलर मध्ये पण त्यांचा फुल गाणे वगैरे त्यांचा खूप रोमॅन्स सुरू आहे। आणि उलट इकडे समीर चौगुले आणि ईशा डे यांच्यावर पाठ ठेवत आहेत, आणि शेवटी ट्रेलरच्या असं कळतंय की हे पण प्रेमात पडतायत की काय। त्यांचीच जवळता येताना आपल्याला दिसते की ईशा डे एका सीन मध्ये समीर चौगुलेला हक पण करताना दिसत आहे। नेमकं इथेच चाललंय काय, म्हणजे खूपच गोंधळ आहे या मूवी मध्ये सगळा। पण हे कन्फर्म आहे की आपल्याला एक उत्तम कलाकृती पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला खूप हसायला पण मिळणार आहे। सो आपण आपल्या फॅमिली सोबत निश्चिंतपणे या मूवीला जाऊ शकतो। हा होता माझा रिव्ह्यू। तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।